मार्क ऑफ डेमोक्रेसी. व्हॉट इज मार्क ऑफ डेमोक्रेसी? तुम्ही इलेक्शनला जाल तर तुमच्या जे आहे बोटाला शाई लावली जाईल. ही शाई जी आहे तर ही याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो की याच्यामध्ये कुठलं कॉन्टेंट असतं आणि ओव्हरऑल जे आहे ही शाई खूप महाग असते बघा. या शाईबद्दलचे काही बेसिक फॅक्ट जे आहेत तर ते आपण जाणून घेऊयात. आता ही जी शाई आहे द मार्क ऑफ डेमोक्रेसी, मतदारांच्या बोटाला जे आहे ही शाई लावली जाते बघा मतदानाच्या वेळेस. आता याच्यामध्ये जे आहे जो खर्च आहे याचा तर तो मागच्या लोकसभेच्या इलेक्शनपेक्षा 66% वाढलेला आहे. 66% हा खर्च वाढलेला आहे. 2019 मध्ये निवडणूक आयोगाने जे आहे 26 लाख बॉटल खरेदी केल्या होत्या. 33 कोटी रुपये खर्च होता. आत्ता यावर्षी 26.55 लाख शाईच्या बॉटल ज्या आहेत तर त्या खरेदी केलेल्या आहेत. म्हणजे बऱ्यापैकी तेवढ्या आहेत, थोड्या वाढवलेल्या आहेत. पण आत्ता याचा खर्च जो आहे तो 55 कोटी आहे. म्हणजे 33 कोटीवरून हे किती गेलं? 55 कोटी रुपये जे आहे. सो या शाईची किंमत जी आहे वाढली असल्याचं एकदम स्पष्ट आहे बघा. शाईची किंमत वाढण्याचं कारण जे आहे ते आहे सिल्वर नायट्रेट. या शाईमध्ये जो घटक असतो सिल्वर नायट्रेट, त्या सिल्वर नायट्रेटमुळे याची किंमत वाढते किंवा ती किंमत एवढी असण्याचं कारण सिल्वर नायट्रेट आहे. आणि हाच आपला स्पर्धा परीक्षेतला प्रश्न आहे की मतदाराच्या बोटाला लावली जाणारी शाई जी आहे तिच्यामधलं कॉन्टेंट कुठलं असतं. सो हे तुम्हाला विचारलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे की देशामध्ये फक्त एकच अशी कंपनी आहे की जिच्याकडे हे अधिकार आहेत की ती त्या शाईची निर्मिती करते आणि ती जी कंपनी आहे बघा तर ती म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड जी आहे. ओके, हिच्यातून जे आहे ह्याच एका कंपनीच्या माध्यमातून ह्या शाईची निर्मिती केली जाते. सो हा एक रेफरन्स लक्षात ठेवा. 1962 मध्ये पहिल्यांदा आपण या शाईचा वापर केला होता. माहितीनुसार जे आहे बघा 389 शाईच्या बॉटलचा वापर याच्यामध्ये करण्यात आला होता. 2.27 लाख रुपये खर्च करण्यात आले होते आणि भारतीय निवडणूक प्रक्रियेमध्ये शाईचा वापर सुरू होऊन 2024 मध्ये जवळपास 62 वर्ष होत आहेत. सो 1962. आता हे का केलं होतं बघा. तर पहिली जी सार्वत्रिक निवडणूक होती 1951-52 याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात आलं होतं की शाई याच्यामध्ये नव्हती. तर तिच्यामध्ये बऱ्याचदा असं झालं होतं की काही लोक दुसऱ्यांदा मतदान करत होते, काही लोक जे आहेत दुसऱ्याच्या ऐवजी मतदान करत होते आणि मग हा घोटाळा कुठेतरी थांबला पाहिजे याच्यासाठी हे सोल्युशन आपण आणलं होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी ऑफ इंडिया जी आहे तर त्यांच्यासोबत जे आहे आयोगाने बोलणी केली होती. त्याच्यानंतर पाणी किंवा इतर रसायने मिटल्या न जाणाऱ्या शाईची आयोगाला गरज होती. मग म्हैसूर पेंट्सनी ही जबाबदारी घेतली. 1962 पासून हीच कंपनी आता देशाला जे आहे मतदानासाठीची शाई पुरवते. पण केवळ भारतीय लोकशाहीसाठी नाही तर इतर देशांमध्ये जवळपास 30 देशांना हे शाई ही पुरवतात बघा. सो हा एक मुद्दा याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. या शाईचा फॉर्म्युला जो आहे तो पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आलेला आहे. आजपर्यंत हा फॉर्म्युला जो आहे तो रिव्हील नाही झालेला. कारण जर हा असा फॉर्म्युला आला तर मग कुणीही बनवेल आणि मग तिच्यातून जे आहे गडबड होऊ शकते. सो ओव्हरऑल जे आहे याचा फॉर्म्युला जो आहे तर तो सार्वजनिक केलेला नाही आहे, गुप्तता याच्यामध्ये पाडलेली आहे. सो हा एक रेफरन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे.